शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून पीक विमा भरला आहे त्यांना आज 20,000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा, महाराष्ट्रातील या जिल्ह्याची पीक विमा यादी आता ही यादी सुद्धा शासनाकडून जाहीर करण्यात आल्या। बघा, यामध्ये कोणते जिल्हे आहेत, तुम्ही यामध्ये आहे का नक्की बघा। 2024 या वर्षामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्यातील महत्त्वाच्या 10 बँकेत आणि 16 जिल्ह्यात आज पीक विमा जमा केला जाणार असल्याची मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2024 या सरलेल्या वर्षामध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता हा पीक विमा जमा केला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर 1 रुपया भरून पीक विमा जर भरला असेल तर तुम्हाला आज 20,000 रुपयांचा हेक्टरी पीक विमा आज मिळणार आहे। आत्ताच आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली। त्यामध्ये त्यांनी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा आता जाहीर केलेला आहे। यामध्ये हेक्टरी 20,000 रुपये पर्यंत पीक विमा जाहीर करण्यात आले आहे। आता यासाठी 16 जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत। कृषी मंत्र्यांनी कोणत्या 16 जिल्ह्यात आता हा पीक विमा जाहीर करण्यात आलाय बघा, त्या जिल्ह्यांची नावे देखील आता त्यांनी सांगितले आहेत। बघा, ते 16 जिल्हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, आज पीक विम्याची यादी जी आहे तर त्या शासनाच्या यादीमध्ये 16 जिल्हे ठरवले आहेत। तुम्ही जर पीक विमा जर आधी 2024 मध्ये 1 रुपया भरून भरला असेल तर तुम्हाला हेक्टरी 20,000 रुपये पर्यंत तुम्हाला आज पैसे येणार आहेत। तर मग आता यासाठी 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत। तर बघा, 16 जिल्ह्यात तुमचा जिल्हा असणार आहे का बघा, याची यादी आता शासनाने जी यादी ठरवल्या तर ती यादी व्यवस्थित तुम्हाला इथे समजून सांगणार आहे। त्यामध्ये तुमचा जिल्हा जर असेल आणि तुम्ही 1 रुपया भरून पीक विमा भरला असेल तर तुम्हाला हेक्टरी 20,000 रुपयेपर्यंत पीक विमा आज मिळणार आहे। त्यामुळे जर पीक विमा भरलेला तुम्ही असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। यामध्ये आता कोणत्या बँकामध्ये हा पीक विमा आज सोडण्यात येणार आहे त्या बँकांची लिस्ट देखील आता समोर आली आहे। बँका पहिल्यांदा बँकांची लिस्ट आता सांगतो, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये आता हे पैसे सोडले जाणार आहेत हे सांगतो। यामध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा खाजगी बँकामध्ये पैसे येणार आहेत तर ती म्हणजे HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये जी मध्यवर्ती जिल्हा बँक असते तर त्यामध्ये आता हे सर्वात पैसे येणार आहेत। तर बघा, या ठिकाणी त्यानंतर सरकारी बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत। त्यामधील पहिली जी बँक आहे ती सरकारी बँक आहे आणि सगळ्यात मोठी बँक आहे ती म्हणजे मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब अँड सिंध बँक, कॅनरा बँक, ॲक्सिस बँक। तर या बँकामध्ये आज बघा 1 रुपयामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2024 मध्ये बघा शेती पिकासाठी पीक विमा जर भरला असेल तर त्यांच्या खात्यामध्ये आज हेक्टरी 20,000 रुपये आज देण्याचा स्वतः निर्णय आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। मागच्या महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो 1 रुपयामध्ये पीक विमा हा जो निर्णय आहे, जरी योजना आहे तर ती बंद करण्यात येईल अशी खोटी अफवा उठवली होती, तुम्ही पण ऐकलं असणार। तर ती आता अर्थसंकल्पामध्ये स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की 1 रुपयामध्ये जो पीक विमा भरून तुम्हाला जो हेक्टरी पीक विमा देत असतं तर तो कधीही आम्ही बंद करणार नाही। पुढील 5 वर्षापर्यंत 1 रुपया भरून पीक विमा जी योजना आहे तर ती चालू राहणार आहे, तर तो तुम्हाला असाच पुढील 5 वर्षापर्यंत मिळणार आहे असं आताच अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलं। त्याचबरोबर त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की आजच कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे 16 कोणत्या जिल्ह्यामध्ये 20,000 रुपये हेक्टरी तुम्हाला पीक विमा देण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं व कोणकोणत्या शेतकरी यामध्ये अपात्र देखील केले जाणार आहे हे सुद्धा सांगितलं। कारण शेतकरी मित्रांनो, यामध्ये पीक विम्याच्या बाबतीत खूप मोठे गैरप्रकार आता समोर आल्याचे आता सांगितलंय। मागच्या महिन्यात बीड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आता स्वतःची गायरान, जी गायरान सरकारची जमीन असते तर ती स्वतःचीच जमीन आहे असं दाखवून, तसेच कॅनलची जमीन दाखवून, सरकारी रोडच्या कडेला जमीन असते तर ती दाखवून अनेक शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा त्या ठिकाणी भरून पैसे घेतल्याचं सरकारला लक्षात आलंय।
त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर आतापर्यंत जेवढा पीक विमा त्यांनी घेतलाय तो वसूल करून मोठी कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। परंतु मित्रांनो, आज स्वतः मुख्यमंत्री यांनी घोषित केलं आहे की हेक्टरी 20,000 रुपये तुम्हाला पीक विमा आज दिला जाणार आहे। तर यासाठी महत्त्वाचे 16 जिल्हे आता निवडले आहेत। आता ज्या बँकामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत तर त्या बँकांची नावे सुद्धा तुम्हाला आत्ताच मी सांगितलेत। स्वतः माणिकराव कोकाटे यांनी अधिकाऱ्यांची एक आत्ताच बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना तशा प्रकारचे आदेश दिले आहेत की कोणत्याही शेतकऱ्यांना यामधून वगळले जाणार नाही। सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत। परंतु यामध्ये एक टेन्शन येणारी बातमी सुद्धा आली आहे, ती म्हणजे बीडमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे फसवून सरकारकडनं आता जे पीक विम्याचे पैसे घेतले आहेत, म्हणजे सरकारची जमीन असून सुद्धा यांनी पैसे पीक विम्याचे घेतले आहेत, अशा शेतकऱ्यांवर आता कारवाई सुद्धा होणार आहे। यासाठी महत्त्वाचे बघा, कारवाई होण्यासाठी महत्त्वाचे 10 जिल्हे सुद्धा यामुळे निवडले आहेत। म्हणजेच आपल्या राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यामध्ये आता जे 10 जिल्हे आहेत तर त्या 10 जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे गैरवर्तन करून म्हणजेच मित्रांनो सरकारची जमीन दाखवून या 10 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने सरकारकडून पीक विमा 1 रुपयामध्ये भरून पैसे घेतल्याचे सरकारला उघडकीस आलं आहे। त्यामुळे कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आज बघा पैसे येणार नाहीत, 10 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांवर कारवाई होणार आहे, त्यांच्यावर पैसे येणार नाहीत आणि कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हे पीक विम्याचे आज पैसे येणार आहेत, याची संपूर्ण माहिती तुम्हाला आता 2 मिनिटाच्या आतमध्ये या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आता तुमच्यासाठी जो आज 20,000 रुपये तुम्हाला पीक विमा तुम्हाला मिळणार आहे, तर त्यासाठी कोणते जिल्हे निवडले आहेत आणि कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र केले जाणार आहेत, तुम्ही यासाठी पात्र असणार आहे का, सरकारच्या माध्यमातून नेमकी आता कोणती यादी आलेली आहे शेतकरी मित्रांनो। आता बघा, तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा मिळणार नाही आणि म्हणजेच कोणते जिल्हे यामधून 10 जिल्हे अपात्र केले जाणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांची चौकशी सुरू झाली आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो बघा। यामध्ये तो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा, त्यानंतर दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा, 4 नंबरचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा, 5 नंबरचा जिल्हा आहे पालघर जिल्हा, 6 नंबरचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा, 7 नंबरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा, 8 नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा, 9 नंबरचा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा, 10 नंबरचा जिल्हा आहे रायगड जिल्हा। मित्रांनो, हे जे 10 जिल्हे सांगितलेत तर या जिल्ह्यामध्ये आज पीक विम्याचे 20,000 रुपये मिळणार नाही, कारण आता या 10 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची चौकशी होऊन कारवाई होणार आहे। तुम्हाला आता मग कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे 20,000 रुपये हेक्टरी आज मिळणार आहेत याची माहिती सांगतो। पण त्याआधी हे जे 10 जिल्हे आहेत तर या 10 जिल्ह्यांना का वगळण्यात आलं आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बघा, अनेक शेतकऱ्यांनी सरकारला खूप फसवले गेले आहे। 5 वर्षापासून मागील शेतकऱ्यांनी सरकारला फसवून आता पीक विम्याचे 5 वर्षापासून सरकारचं पैसे घेऊ लागले आहेत। आता या शेतकऱ्यांवर 50,000 रुपयांचा दंड आणि 6 महिन्याचा तुरुंगवास आता हे होणारच आहे। तसेच मित्रांनो, जेवढे आतापर्यंत पीक विम्याचे पैसे सरकारला फसवून चुकीच्या पद्धतीने घेतलेत तर त्यांचे व्याजासहित पैसे वसूल करून घेण्यात येईल असं राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर चुकीच्या मार्गाने तुम्ही पण पीक विमा जर घेतला असेल सरकारची जमीन दाखवून, तरी सुद्धा तुमच्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे, तर एकाला पण सोडलं जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। कारण जे सरकारला फसवून पैसे घेतलेत त्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा आहे तो म्हणजे बीड जिल्ह्याचा। बीड जिल्ह्यामध्ये खूप जास्त करोडो रुपयांचा घोटाळा झाला आहे। शेतकऱ्यांनी सरकारला फसवून करोडो रुपये पीक विम्याचे आता त्यांच्या खात्यावरती घेतले आहेत। मग आता कोणकोणते शेतकऱ्यांना आज पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळणार आहे त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा समोर आल्या। त्यामधील पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे सातारा, 2 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर, 3 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर, 4 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर, 5 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो नंदुरबार, 6 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे, 7 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी, 8 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला, 9 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे, 10 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा, 11 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो नाशिक, तर त्यानंतर 12 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर, 13 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना, 14 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव, 15 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली आणि 16 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव। या जिल्ह्यामध्ये लवकरच तुम्हाला पीक विम्याचे वाटप होणार आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।